आता तुम्हाला काय वाटतं किती दिवस माझा स्टॉल बंद केला असेल? 1 दिवस 2 दिवस, पूर्ण 20 दिवस माझा स्टॉल बंद होता. मी रोज यायची, अशी हात जोडायची, दादा प्लीज माझा स्टॉल चालू करून द्या, मी माझ्या घरात एकटीच आहे कमवणारी. कोणी माझ्यावर दया नाही केली, थोडीशी पण दया नाही केली. मी 20 दिवस रडली, हात जोडली, दादा मला चालू करून द्या. शेवटी एक विशाखा ताई करून आहे, ती मला बोलली की तू इथे लाव जरा, बघ इथे काय होतंय का नाही. तर तिने मला थोडीशी मदत केली. इथे लावली गाडी, कुठे? इथे याच्या पाठच्या लाका. काहीतरी हिंदी माणसांनी काय केलं मी तुम्हाला सांगते. त्या दिवशी मी स्टॉल लावला, दुसऱ्या दिवशी परत आली स्टॉल लावायला. मला वाटलं की आता चला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल. त्या हिंदी माणसांनी काय केलं, मराठीवाले जे ऑटोवाले, जे मराठीमध्ये हिंदी असतात, कळलं ना तुम्हाला, त्यांनी काय केलं, ऑटोवाले आले, 200-300 ऑटोवाले आले. किती? 200-300 वाले ऑटोवाले आले, युनिटी आले. मला बोलतात तुमचा स्टॉल इथून पहिले बंद करा. मी म्हटलं काय झालं, काय रिझन आहे? नाही तुमचा सिलेंडर आहे, असं आहे तसं आहे. मी म्हटलं बाकीच्या लोकांचं सिलेंडर काय? हे जे रूल्स अँड रेग्युलेशन आहे ते मला फक्त लागू होणार का, बाकीच्या लोकांना लागू नाही होणार का? पालिकेने बाकीच्या लोकांवर कारवाई केली नाही केली ना. मी तुम्हाला तेच सांगते, मी मुद्द्यावरतीच येते. इथून माझा स्टॉल बंद केला मला घाबरवून. आता शेवटी एक जेव्हा मराठी माणूस येतो आपल्याला बोलायला, तर आपण मराठी माणसाचं ऐकणार की काहीतरी विचार करून बोलत असेल. पण नाही, कुणी कंप्लेंट केली? हिंदी माणसांनी कंप्लेंट केली. ऍक्शन कुणी घेतली? मराठी माणसांनी, ऑटोवाल्यांनी. संपली गोष्ट इथे. परत मग तिथून मी इथे आली. तुम्हाला काय वाटतं, रस्त्यावरती लोक पैसे घेत नाही? लोक पैसे नाही घेत. करप्शन तुम्हाला माहिती कुठे चाललंय?